लक्षवेधी क्रमांक 8 तुकाराम काते. धन्यवाद साहेब. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 8 माझ्या मतदारसंघामध्ये चेंबूर. अध्यक्ष महोदय, माझ्या चेंबूर मतदारसंघामध्ये शासनाची बेगर्स होम म्हणून ही जागा आहे. बांधा वापरा हस्तांतर करा ह्या तत्वावरती देण्यात आलेल्या विकासक प्रकल्पाकडे दिलेली आहे. ह्या विकासकाने ज्या महाराष्ट्र शासनाला ज्या बिल्डिंगी बांधायच्या होत्या त्या बांधून दिल्याच नाही. माझी खरं लक्षवेधी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो सभागृह आहे तो सभागृह बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अटी शर्तीवरती त्यांना दिलेलं होतं. परंतु आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाने दुर्लक्ष करून आज डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने जो सभागृह होणार होता तो आत्तापर्यंत झालेला नाही आहे. मी माझ्या या लक्षवेधीतर्फे आपल्याला विनंती करतो की लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो सभागृह हा कधी बांधणार. तिथे चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनी, आमचे लाल डोंगर, इंदिरानगर या सर्व ज्या वस्त्या आहेत त्या बाबासाहेबांना मानणाऱ्या वस्त्या आहेत आणि म्हणून बाबासाहेबांना जीवापार प्रेम करणारी मंडळी माझ्या चेंबूरमध्ये आहे. आणि हा लोक 15 वर्ष झाली आज हा बिल्डर बांधून देतो, उद्या बांधून देतो, आम्ही वाट बघत होतो. परंतु आत्तापर्यंत बाबासाहेबांच्या नावाने मोठा जो सभागृह होता तो बांधून दिलेला आहे. मी माझ्यातर्फे मंत्री महोदयांना आणि आमच्या छत्रपतींना विनंती करतो की लवकरात लवकर हा जो सभागृह हा कधी बांधून देणार हेच प्रश्न विचारतो. चला अध्यक्ष महोदय, चेंबूर येथील 469 हा शासनाचा भूखंड PPP तत्वावर, पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन तत्वावर खाजगी विकासकाला देण्यात आला होता. पहिलं तर मी आदरणीय कातेसाहेबांनी ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऑडिटोरियमच्या बद्दल जे केलं त्याबद्दलची माहिती आधी देतो. यामध्ये अध्यक्ष महोदय, या ऑडिटोरियमचं काम हे 48% पूर्ण झालेलं आहे आणि उरलेलं जे काम आहे हे या विकासकाकडनं 31/12 आम्ही काही करून पूर्ण करून घेतोय. कारण हे ऑडिटोरियम जे आहे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आणि त्यांच्या स्मृतीला साजेल असं ही वास्तू उभा करायची आहे. आणि त्याचा उल्लेख आदरणीय कातेसाहेबांनी केला की आज हे नुसतं चेंबूरमधल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातल्याच लोकांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अपार श्रद्धा आणि निष्ठा आहे. त्यामुळं नक्कीच विभागाची सुद्धा ही जबाबदारी आहे आणि आम्ही लवकर 31/12 हे ऑडिटोरियम पूर्ण करू. त्याचबरोबर ज्या इमारतीबद्दल कातेसाहेबांनी उल्लेख केला आहे त्यातल्या 14 इमारती या आपल्याला विकासकांना बांधून द्यायच्या होत्या. त्यापैकी 9 इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण झालेल्या इमारतींमध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या 5 इमारती, समाज कल्याण विभागाच्या 3 इमारती व सार्वजनिक बांधकाम विभागाची 1 इमारत विश्रामगृहाची अशा इमारती पूर्ण झाल्यात. बाकीचं पण हे करतोय, पण प्राधान्यक्रमानं ज्याचा उल्लेख आता आदरणीय कातेसाहेबांनी केला की प्राधान्यक्रमानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऑडिटोरियम हे पूर्ण करून घेतलं जाईल आणि त्याप्रमाणे विकासकाला पण सूचना देण्यात आलेल्या आहेत. माननीय मंत्री महोदय, हे 2008चा कार्यादेश आहे आणि त्याला 42 महिन्याची वेळ होती. म्हणजे 2012ला हा 2012च्या जूनला संपायला पाहिजे होता प्रोजेक्ट. आपण कोविड सांगतायत अधिकारी उत्तरामध्ये, कोविड 2020 साली आला. आपण काय कारण म्हणतायत की तिकडे झाडं होती, त्या तिकडे अतिक्रमण होतं, त्या तिकडे नदीच्या रेती उपसाचा वर बंदी टाकण्यात आली होती, इमारतीला शासकीय इमारतीचा अडथळा होता. आता ह्या शासनाच्याच गोष्टी आहेत आणि आपण त्यांना आता परत 2027 31 डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. म्हणजे एक प्रोजेक्ट हे जे सार्वजनिक हितांसाठी आहे, बिल्डरची सेल कंपोनंट काय पोझिशन आहे तिकडे विचार करा आपण.
बिल्डरला जे सेल कंपोनेंट बांधायचं आहे आता त्याला सगळ्या बेनिफिट म्हणजे DCR 1992 आणि DCPR 2034 याचे सगळे बेनिफिट तो घेणार, शासनाला काय वाढवून देणार नाही. आणि त्यामुळे याच्यावरती आपण लक्ष द्या. शासनाने अशा गोष्टीमध्ये जर दिलं नाही तर लोकांचा शासनावरचा हळूहळू हा जो विश्वास असतो ना त्याच्यावर तडा जातो. माझी विनंती आहे, आपल्याला सूचना पण आहे की आपण या संदर्भामध्ये एक बैठक लावा आणि त्या बैठकीमध्ये सन्माननीय सदस्यांना बोलवा, अधिकाऱ्यांना बोलवा आणि ही जी कारणं दिली आहेत ती कशी रेक्टिफाय होईल ती बघा. आणि शासनाला अटी शर्तीमध्ये त्यांना ॲडिशनल जे बेनिफिट रोड बीटचं मिळणार आहे त्याचा बेनिफिटमध्ये शासनाला काय मिळेल ते पण आपण करा अशी माझी सूचना आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या सूचनेप्रमाणे याच्याशी संबंधित सर्व सदस्यांना कातेसाहेब असतील, आपण असाल सदस्य म्हणून, आणि संबंधित अधिकाऱ्यांना आणि विकासकाला पण हे केलं जाईल आणि बैठक ही तातडीनं घेतली जाईल. चला लक्षवेधी क्रम. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.